नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा ही 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होणार आहे, तर ती 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होणार आहे। तर आपल्याला गुढीपाडवा हा सण मंगळवारी म्हणजेच 9 एप्रिल रोजी साजरा करायचा आहे। गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि अतिशय मोठा सण हा मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। तर ह्या दिवशी आपल्याला गुढी उभारायची असते। त्यानंतर आपल्याला या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य करायचा असतो। आपल्या मराठी महिन्याची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होत असते, म्हणजे आपला चैत्र महिना हा सुरू होत असतो। तर ह्या दिवशी म्हणजेच आपल्याला आपल्या घरामध्ये गुढीपाडवा येण्याआधी काही घरामध्ये काही बदल करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, समाधान येईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। आपलं घर स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं। जिथे धूळ असते किंवा कचरा साठलेला असतो, जिथे स्वच्छता नसते, टापटिपपणा नसतो, तिथे माता लक्ष्मी आगमन करत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे आपल्याला आणि बघा, आपण इतर वेळेला आपलं घर हे स्वच्छ म्हणजे सगळेच जण करत नाही असं नाही। काही जण महिन्याला सुद्धा घर स्वच्छ हे करत असतात, पण काही जॉबला असतात किंवा काहींच्या काही वेगळे कारणं असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडून नेहमीच घर स्वच्छ होईल असं नाही। तर काहीतरी सणवार असेल तर आपण आवर्जूनच घर साफ करत असतो। तर त्यामुळे गुढीपाडवा हा सण आहे आणि आपल्या मराठी महिन्यात मराठी माणसाचा नवीन वर्ष हे सुरू होणार आहे गुढीपाडव्यापासून, म्हणून नक्कीच घरामध्ये तुम्ही काही छोटे छोटे बदल हे करू शकतात। तर सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे। त्याआधी पण आपल्याला पूर्ण घराची साफसफाई करायची आहे। आपल्याला आपलं घराचं जाळमट, जिथे जाळंजुळं लागलेलं असेल ते स्वच्छ करायचं आहे। त्यामुळे सगळं आपल्याला घर नीटनेटकं कानाकोपरा हा स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर आलं देवघर। आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे। ज्यांचं जुनं देवघर झालेलं असेल आणि काही जण म्हणत असतील की बऱ्याच दिवसापासून की मला नवीन देवघर घ्यायचं आहे किंवा देवघरामध्ये काही बदल करायचे आहे किंवा देवघराला सजवायचं आहे किंवा जागा चेंज करायची आहे, तर अशा लोकांसाठी गुढीपाडवा हा सण अतिशय शुभ आहे। या दिवशी तुम्ही देवघर नवीनसुद्धा घेऊन त्याची स्थापना करू शकता। ज्यांच्याकडे अजूनपर्यंत देवघर नसेल तर ते सुद्धा छोटं का होईना पण देवघर या दिवशी ते खरेदी करू शकतात। त्यानंतर तुमचे देवाखाली ठेवण्यासाठी जे आपले आसन असतात, तर ते जर खराब झाले असेल, फाटले असेल, कुजले असेल, तर ते सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी बदलू शकतात। एकतर आपण दसऱ्याला बदलतो आणि दुसरं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही बदलू शकतात। त्यानंतर हे आसन जेव्हा तुम्ही बदलाल तर ते आपल्याला कचऱ्यात टाकायचे नाही, तर तुम्ही ते नदीमध्ये सोडू शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नदीमध्ये सुद्धा सोडू नये किंवा तिथे कचरा होतो, तर तुम्ही एखाद्या थोडीसा खड्डा करून मातीमध्ये, तर ते मातीमध्ये तुम्ही पुरवू शकतात आणि नवीन आसन तुम्ही अंथरू शकतात। तर त्यानंतर म्हणजे तुमचं जर देव जर तुमचे खराब झालेले असेल, देवांना जर माशी लागलेली असेल किंवा जर तुम्हाला देव बदलायचे असतील, नवीन घ्यायचे असेल, तर त्याच्यासाठी गुढीपाडवा हा सण अतिशय शुभ आहे। या दिवशी तुम्ही माशी लागलेले देव म्हणजे कसे, जे आपले चांदीचे टाक वगैरे असतात ते त्यांना थोडे असे खड्डे पडलेले असतात आणि आपण जर ते पाण्यात टाकले तर त्याच्यातून बुडबुडे येतात, तर असे देव आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे नसतात। तर ते सुद्धा तुम्ही ह्या गुढीपाडव्याला बदलू शकतात। म्हणजेच थोडक्यात काय, तर नवीन देवांची स्थापना तुम्ही करू शकता। त्यानंतर जर तुमच्या देवघराला काही शुभचिन्ह नसेल, जर तुम्हाला शुभचिन्ह लावायचे असेल, जसं की स्वस्तिक किंवा कलश, ओम, त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये मोरपीस नसेल, तर अशा ज्या शुभ गोष्टी आहेत तर तुम्ही या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते वस्तू तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकतात। त्यानंतर म्हणजे जर तुमच्या घरामध्ये घंटी किंवा टाळ असं सुद्धा नसेल, तर तुम्ही या दिवशी ते खरेदी करू शकतात। त्यानंतर म्हणजे तुम्ही जर नवीन देवघर जर घेणार असाल, तर नवीन देवघर घेताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्याला कलशवरती नसावा। म्हणजे जसं मंदिराला जसा वरती कलश असतो, तर तसं आपल्याला आपल्या देवघरामध्ये देव्हारा घ्यायचा नाही, वरतून तो सपाटच असावा, म्हणजे प्लेनच असावा। त्यानंतर
तुम्ही जर नवीन टाक घेतले, नवीन जर कुठलाही देव जर घेतला, तर तुम्हाला घरच्या घरीसुद्धा त्याची पूजा ही करता येऊ शकते. दुधादह्याने त्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ करून किंवा पंचामृताने सुद्धा त्याचा तुम्ही अभिषेक करू शकतात. त्यानंतर त्यांना स्वच्छ करून तुम्ही त्याची आरती करू शकतात. त्यानंतर आता गुढीपाडवा आहे, तर आपण गोडाधोडाचा नैवेद्य तर हा करणारच आहोत, त्याच्यामुळे तो नैवेद्य दाखवा. आणि तुमचा जर असा प्रश्न असेल की गुढीपाडव्याच्याच दिवशी आम्हाला आणायचे नाही, जर आम्ही आधी आणून ठेवले देव आणि जर गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला स्थापना करायची आहे, तर ते देव कुठे ठेवायचे? तर काय करायचं, लाल वस्त्र घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेशा अक्षदा, हळदी कुंकू टाकायचं आणि ते देव ठेवायचे आणि ते गुंढाळून ठेवायचे आणि ते तुम्ही एखाद्या धान्यामध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि ज्या दिवशी गुढीपाडवा आहे, ज्या दिवशी तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे, त्या दिवशी तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा, आरती नैवेद्य करायचा आणि तुम्ही ते आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात. आणि रोज आपण जशी पूजा करतो त्या प्रकारे तुम्ही त्याची पूजाही करू शकतात. त्यानंतर म्हणजे मुख्य दरवाजावर तुम्ही बघा, उंबरठ्याला जर पावलं लावत असाल, चांदीचे असू दे किंवा स्टिकर असू दे, कुठलेही असू दे, माता लक्ष्मीला आगमनासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. तर तुम्हाला आधी बघायचं आहे की आपल्या घरामध्ये ते नियम पाळले जातील का. नियम म्हणजे काय, तर माता लक्ष्मीचे आपण पावलं आपण आपल्या उंबरठ्यावर लावणार आहोत, त्यामुळे आपला पाय त्याच्यावर पडता कामा नये. जर माता लक्ष्मीच्या पावलांवर जर आपला पाय पडत असेल, तर प्लीज कृपा करून कोणीही उंबरठ्यावर माता लक्ष्मीचे पावलं हे लावू नका. लावलेच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, नाही लावलं तरीसुद्धा चालतं. त्याचबरोबर आपण सकाळ संध्याकाळ दिवासुद्धा लावत असतो, त्यामुळे पावलं लावणं गरजेचं आहे असं मला तरी वाटत नाही. नाही लावले तरीसुद्धा चालतं. त्यामुळे तुम्हाला ती एक खबरदारी घ्यायची आहे. आणि जर तुम्ही म्हणाल की आम्ही आता लावलेले आहे चांदीचे पावलं किंवा स्टिकर लावलेलं आहे, स्टिकर लावलेलं असेल तर ते आपण काढू शकतो, निघत नसेल तर राहू द्या. पण जर तुम्ही चांदीचे पावलं लावलेले असेल तर त्याचं काय करायचं, असा जर तुमचा प्रश्न असेल तर ते तुम्ही चांदीचे पावलं काढा. आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, कधी आता लक्ष्मीपूजन असतं किंवा इतर कुठले सण असतात, महालक्ष्मीचे गुरुवार असतात, तेव्हासुद्धा तुम्ही त्याची पूजा ही करू शकतात. तर अशा प्रकारचे तुम्हाला घरामध्ये काही थोडेफार बदल हे करायचे आहे. हे करणं गरजेचं आहे, कारण ह्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे. आणि बघा, थोडंसं आपण जर स्वतः थोडंसं मेकअप केलं किंवा पार्लरमध्ये जाऊन आलो तर आपल्यालासुद्धा कसं छान वाटतं. तर त्याच प्रकारे आपणसुद्धा आपलं घर जर आवरलं, थोडंसं जर बदल केला तर आपल्यालाही ते बघायला छान वाटतं. रोज तेच बघूनसुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं, नीटनेटकं असणं तितकंच गरजेचं आहे. असंच सणासुदीच्या निमित्ताने त्या गोष्टी आपल्याकडून होत असतात. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना परत खूप खूप शुभेच्छा. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.